पक्ष फक्त एवढाच विचार करतो, मीटिंग आहे तुम्ही या, तो गाडी भरायची तुम्ही या. अनुभव आहे शाखेचा शिवसेनेचा. अशा लोकांना जर तुम्ही शिवसेना डावत असेल तर कदापि शिवसेना पुढे येणार नाही. आणि असं जर राहिलं तर शिवसेना संपून जाईल. आणि एवढ्या मी नाराज आहोत की आम्ही पक्ष सीट मागितलीच ना, तर उद्धव ठाकरेंची सीट 100 निवडून आणण्याची ताकद ही आमच्या पुढे होती. फॉर्म भरताना त्यांचे विभाग प्रमुख त्यांनी अक्षरशः फॉर्म हिसकावण्याचा प्रयत्न केला. आणि हा माझ्या प्रवीणजीवर हा एक घोर अन्याय झाला होता की आमची नावं देत असतानाही शाखा संघटक किंवा विभाग प्रमुख यांनी आमची नाव तिथपर्यंत पोचवलीच नाही. महाराष्ट्र जेवढे कोलीवाडे आहेत त्यांच्यामध्ये आमच्या कोल्यांमध्ये एकी नसल्यामुळे परपर्यंत येऊन इतर राज्यातले मंत्री होतात, संत्री होतात, काही होतात ते, आणि आम्हाला कोल्यांना डावला जातो. आम्हाला पूर्ण सुविधा मिळत नाही. जे धंद्यासाठी जे लागते पारंपरिक वास्तव्यासाठी धंदा ठेवण्यासाठी डागडुजीसाठी ते व्यवस्था होत नाही आमची. त्याबद्दल आमचा कोली उमेदवारच पाहिजे आमच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात समुद्राचा खारेपणा आणि खारेपणा ही वेळ आली आहे आमच्या कर्म दाखवायच्या, ताकद दाखवायची. आम्ही आमचा उमेदवार निवडून आणणारच. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कुलाब्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अजिंक्य धात्रक यांना मुंबई महानगरपालिकेच्या 225 वॉर्डमधनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेमधनं आणखीनही अनेक जण इच्छुक होते, पण या इच्छुकांना डावलून अजिंक्य धात्रक यांना उमेदवारी दिल्यामुळे इथल्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सुद्धा आहे. आणि या नाराजीचं पहिलं पाऊल पाहायला मिळालं ते म्हणजे प्रवीण कोल्हापकर, जे या इथल्या कुलाब्याच्या कोळीवाड्यामध्ये राहतात. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. ठाकरेंच्या या कार्यकर्त्यांमध्ये, शिवसैनिकांमध्ये केवळ अजिंक्य धात्रक यांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराजी आहे का, की आणखीन नाराजीचं कारण काय आहे, आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की या नाराजीच्या अनुषंगानं त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ता आपण काही कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत. या कुलाबा कोळीवाड्यातनं अजिंक्य धात्रक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे 225 वॉर्डातनं. तर म्हणजे खरं तर हा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही नाराजी समोर आलेली आहे की प्रवीण कोल्हापकरांना सुद्धा उमेदवारी हवी होती. यासाठी तुमच्यामध्ये नाराजी असल्याचं म्हटलं जातं, पण ही नाराजी खरोखर आहे की असं बोललं जात आहे, नुसती चर्चा आहे? माझं नाव दिलीप मधुकर कोळी. मी कुलाबा कोळी जमात ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि कुलाबा श्री माता प्रसन्न मच्छा संस्था मी चेअरमन आहे. खरोखरच अन्याय होतो असं आम्हाला दिसून आलं. प्रवीण कोल्हापकरांना जसे तुम्ही बोललेत धात्रकच्याबद्दल, 2 दिवसापूर्वी म्हणजे कालच ते अचानक आमच्याकडे आले आणि आम्हाला बोलायला लागले काय प्रवीणजी तुम्ही सीट मागे घ्या. पण मी त्यांना एकच बोललो, अजिंक्य भाऊ तुम्ही तर आता नवीन आहात, तुम्ही एक वेळ चान्स आम्हाला द्या, कारण आम्ही भूमिपुत्र इकडचे आणि हा अन्याय किती दिवस सहन करणार. पण त्यांनी ते काय ऐकलं नाही. शेवटी आम्ही फॉर्म भरला, मी सोबत गेलो त्याच्यावर. फॉर्म भरताना त्यांचे विभाग प्रमुख त्यांनी अक्षरशः फॉर्म हिसकावण्याचा प्रयत्न केला. आणि हा माझ्या प्रवीणजीवर हा एक घोर अन्याय झाला होता. आणि आज एवढ्या मी नाराज आहोत की आम्ही पक्ष सीट मागितलीच ना, तर उद्धव ठाकरेंची सीट 100 निवडून आणण्याची ताकद ही आमच्या कोडीची होती. असं मी आवडून सांगेल की जो आमचा स्लम एरिया आहे त्याच्यामध्ये आज कोणताही पक्ष असून दे, त्या स्लममुळेच तो जिंकत आलेला आहे. जशी मागची नगरसेवक होती सुजात सानप, ही कुठून निवडून आली, ही फक्त कुलाब्याच्या स्लम आणि आमच्या कोळी बांधवांमुळे ते आजपर्यंत शिवसेना निवडून आलेले आहे, हे मी ठाम सांगतो. तशीच वेळ आज आलेली होती आणि आज गोल्डन चान्स होता शिवसेनेला, म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांना, की ही सीट त्यांनी स्वतः विचार करून दिली असती. पण असा दिसून येतो आहे की यांच्या बोलण्यावरून प्रवीणजीची की आमची नावं देत असतानाही शाखा संघटक किंवा विभाग प्रमुख यांनी आमची नावं तिथपर्यंत पोचवलीच नाही. हे जसे 4 उमेदवार होते, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, प्रवीणजी, ह्यांना बसून एक बैठक झाली होती. मी स्वतः यांच्या मेळाव्यात गेलो होतो आणि तिथे सांगितलं काय उमेदवार कोणी असून दे, असं चालत नाही. उमेदवार तोच पाहिजे जो इथे काम करतो आहे. जसं शिवसेनेमध्ये प्रवीणजी म्हणतात की आम्ही बरेच वर्ष कामं केलीत आणि अजिंक्य धात्रक साहेब आत्ता आलेत. या 2-3 मध्ये युवा संघटनेचे काही अध्यक्ष आहेत, तसं होत नाही. यांनी जे कामं केली लॉकडाऊनपासून ते आत्तापर्यंत, आणि हे स्वतः शाखा प्रमुख राहून गेलेत, त्यांना अनुभव आहे शाखेचा शिवसेनेचा. अशा लोकांना जर तुम्ही शिवसेना डावत असेल तर कदापि शिवसेना पुढे येणार नाही. आणि असंच जर राहिलं तर शिवसेना संपून जाईल. आणि आज आम्ही कोळी बांधव आमच्या प्रवीणजी कोल्हापूरच्या मागे आहोत आणि त्यांना 100 लढत देऊन ही निवडणूक आम्ही एक आश्चर्य करून दाखवू काय भूतपूर्व भविष्य का जसं ठरतं आहे. आणि इतकी ताकद लावू का आमचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे. ही ताकद आम्ही कुलाबाकडे लावली नसून
जे 44 कोल्हेवाड आहेत ते प्रत्येक कोल्हेवाडीत एक उमेदवार दिलेला आहे आम्ही तेच सांगतो शिवसेनेला तर तुम्ही एक चान्स आम्हाला द्या आणि आजमावून बघा कोल्हेवाडात की ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात समुद्राचा खारेपणा आणि कोणाचा खरेपणा ही वेळ आली आहे आमच्या खरं दाखवायची आणि ताकद दाखवायची. आम्ही आमचा उमेदवार निवडून आणणारच. तुमच्यासोबतचे प्रवीण कोल्हापकर यांना उमेदवारी दिली गेली नाही, बाहेरून आलेले काहीच वर्ष शिवसेनेमध्ये असलेल्यांना उमेदवारी दिली. कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? कार्यकर्ता म्हणून सुद्धा तुमची भावना दुखावली गेली असं तुम्हाला वाटतं? आता 2-3 वर्ष झाले त्यांचे कामं चालू आहे. याच्या अगोदर त्यांचा पाठीमागं त्यांच्या वडिलांचा हात आहे. त्यांचे वडील राजकारणामध्ये 20-25 वर्षामध्ये पण शिवसेनेमध्ये आता प्रवीण कोल्हापकर यांनी कोविडमध्ये एवढा काम केलं आहे की जे कोविडमध्ये जे काय लागेल ना ॲम्ब्युलन्स पुरवता तो 24 तास ॲम्ब्युलन्स ना त्यांनी झोप घेतली ना काय केलं. कोणाचाही फोन आला विनामूल्य ते ॲम्ब्युलन्स ते लोक घेऊन गेले. परत जेवण त्या टायमाला त्यांची होती कमाई करायची. जेवणचं साधन त्यांना घरी पोचवलं त्यांनी आणि आता ते 20-25 वर्षापासून कार्यरत आहे शिवसेनेमध्ये. पण वरच्या लोकांनी दखलीसुद्धा नाही घेतली. पण वडिलांच्या जोरावर त्यांनी अजिंक्य धात्रकने ती तिकीट आणली आहे. मग सामान्य कार्यकर्ता करणार काय? सामान्य कार्यकर्त्याला विचारलं आज तुमच्यासाठी इथे राहणारवाला कधी हॉस्पिटलला जायचं असला तर कुठली गरज असली तर तो तिकडे जातो, 2-4 तास तिथे थांबतो. त्याचं पण घरदार आहे तरी पण लोकांसाठी थोडा करतो. हे बघितलं पाहिजे पक्षाने. पण पक्ष फक्त एवढाच विचार करतो मीटिंग आहे तुम्ही या, तो गाडी भरायची तुम्ही या, तुमचं काय असेल. पण अशा टायमाला निवडणुकीच्या टायमाला हे स्थानिक स्वराज्य निवडणूक त्यावेळेस तर त्या कार्यकर्त्यांना विचारा. म्हणजे तुमच्याकडे वडिलांची ताकद आहे म्हणून तुम्ही तिकीट आणणार, अशा जोरावर तर मतदार थोडी होणार. मतदार राजाकडे जो जाणार त्यालाच मतदार होणार ना. तुम्ही 4 वर्ष झाले तुम्ही आता आले, आता तुम्हाला लगेच तिकीट पाहिजे. वडिलांमुळे तुम्हाला तिकीट पण येते, तुम्हाला तिकीट पण भेटते, ए बी फॉर्म पण भेटतं. पण जो 20-20 वर्षापासून काम करतो आहे, लहानपणापासून कामं करत आहे, मग त्यांना काय त्यांच्यासाठी काय पक्षाने ह्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे ना. मला एक बोलायचं राहून गेलं आहे की आता दादांनी सांगितलं का कोविडमध्ये स्वतः कुलाबाचा कोविड योद्धा म्हणून सन्मानित करायसाठी आदिसाहेबांनी त्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित केला होता. असे कोविड योद्धा तुमच्याकडे होते, मग एक घालवडी योद्धा कशाला इथे आणले तुम्ही? जर तुम्हाला तळागाळातून जर कामं करायची असतील, जसं हा बोलला हॉस्पिटलपासून, आज मी तुम्हाला सांगू शकतो की तळागाळातला कार्यकर्ता असेल ना तर प्रवीणजीच आहेत. तो सकाळी रात्री कधी त्याला फोन आला तर कधीच तो गरिबांसाठी ना म्हणून शब्द नाही. थोडंसं पूर्वी असाच एक इथे ॲक्सिडेंटवरून पडला होता, त्याच्यामुळे तो जीव वाचला. हा घेऊन गेला, त्याला तिथे वाचवलं आहे. अशी अनेक उदाहरणं आमच्यासमोर आहेत. मग जर अशा लोकांचं तुम्ही डावलत असाल तर शिवसेना संपून जाईल. याची दखल स्वतः साहेबांनी घेतली पाहिजे. आम्हाला अभिमान आहे, इथले भूमिपुत्र आम्ही आहोत. शिवसेनेने नेहमीच कोणाचा विचार केला आहे. आज जर कोणाचा विचार केलात तर ही शीट काढी ताकद ही आमची राहील, अशी माझा म्हणणं आहे की साहेबांना समजावं. आमच्या कोळी समाजाच्या तर एकदम धडाडी कार्यकर्ते आपले प्रवीण कोल्हापकर हे कधी कोणतंही काम असलं तरी ते आवर्जून जातात आणि त्यालाच डावलणे म्हणजे चुकीचं आहे. आज कोळी समाज आमचा एक गाव आणि एक उमेदवार असं इच्छितो की आमच्या समाजात एक तरी उमेदवार असला तर आम्हाला त्याचा आधार वाटेल. पण वरच्या लेवलपर्यंत त्याचा काही दखलच घेत नाही. पण त्यांनी पण विचार करावा. कार्यकर्ता म्हणून काम करताना जोमाने आपण काम करत राहतो आणि पक्ष तेव्हाच आपल्याला डावलतं जेव्हा संधी असते, तेव्हा कसा विचार करता? मी तुम्हाला असं वाटते त्यांना एक संधी देऊन बघायला पाहिजे होती. ते खूप काम करतात त्यांच्या पक्षासाठी, त्यांना द्यायला पाहिजे होती एक संधी, असं मला वाटत होतं. स्थानिक म्हणून तुम्हाला काय फायदा झाला असता जर पक्षानं यांना संधी दिली असती? स्थानिक म्हणजे खूप फायदा झाला असता ना. कुलाव्यातले लोक त्यांना बघतात काम करताना, काय काम करतात. मेन म्हणजे गरिबांसाठी धावणारा तेच होते, मोठ्या कामासाठी नाही. मेन गरिबांना काय लागतं, हॉस्पिटल लागतं, त्यांना ते पुरं होतात सगळं आणि त्यांचा सगळं करतात. म्हणजे कोणते पैसे नसतील ते ट्रस्टमधून त्यांना पैसे आणून द्यायचं काम ते प्रवीणजी करतात. दुसरा लय मोठा म्हणजे पैसे सगळं नाही, पण कसं गरिबाला एक मदत करणं म्हणून ते त्यांचा खूप पाठिंबा त्यांच्याशी प्रवीणजीचा. काय सांगायचं तुम्हाला ठाकरेंना किंवा ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांना अशा पद्धतीनं जेव्हा भूमिपत्राला डावललं जातं? आता त्यांना काय सांगणार, ते थोडे ऐकणारवाले आहेत. ते त्यांचाच कुठला आहे तर त्यांचाच उमेदवारला उभा करणार आहेत.
आमचा उमेदवार थोडी करणार आहे. कधी कुठल्या कोळी लोकांना उभा केलेला आहे त्या लोकांनी, तर आता करणार आहे. कोळी बांधवांमधला एखादा उमेदवार दिला असता तर बरं झालं असतं का, बाहेरून कुठला तरी उमेदवार आणण्यापेक्षा? मी काय म्हणतो माहीत आहे, आता महाराष्ट्र जेवढे कोलीवाडे आहेत त्यांच्यामध्ये आमच्या कोल्यांमध्ये एकी नसल्यामुळे परप्रांती येऊन इतर राज्यातले मंत्री होतात, संत्री होतात, काही होतात ते, आणि आम्हाला कोल्यांना डावला जातो. आम्हाला पूर्ण सुविधा मिळत नाही. जे धंद्यासाठी जे लागते, पारंपरिक वास्तव्यासाठी, धंदा ठेवण्यासाठी, डागडुजीसाठी, ते व्यवस्था होत नाही आमची. त्याबद्दल आमचा कोली उमेदवारच पाहिजे आमच्यासाठी. मावशींकडे जाऊयात, त्या पण आपल्याला बघतायत. आम्ही आलो, थांबा, येतो तिथे. इथे उमेदवार दिलेला आहे, म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत. अजिंक्य धात्रक यांना दिले आणि हे प्रवीण कोल्हापकर यांना नाही दिली उमेदवारी. तर काय वाटतं तुम्हाला, तुमच्या बरोबरचे? नाही, बरं नाही वाटत. हे प्रसिद्ध कोल्हापकर घराण्याचे कुलाबकर आहेत, खास कुलाबकर, एकदम असली कुलाबकर आहेत. कोल्हापकर त्यांचं आडनाव. आणि ते जर उभे राहिले ते आमचा सगळा कोळी समाज त्याच्या पाठीशी उभा राहणार, नक्की उभा राहणार, खंबीर. पण ठाकरेंनी आम्ही त्यांना आहोतच त्याला. पण ठाकरेंनी त्यांना सीट नाही दिली. द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे. तुम्ही काय आमची सांग इच्छा आहे त्यांना सीट द्या म्हणून. ही आमची नम्र विनंती आहे. खूप चांगला होईल. या कोळी जातीचा जर कुलाबकर घराण्याचा उभा राहिला, कुलाब्याचा, तर खूप बरा होईल, लय चांगला होईल. त्यांना सीट द्या अशी माझी नम्र विनंती आहे. ॲक्च्युली आपण सुरुवातच अशी केली होती, ते म्हणजे की ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी आहे, कार्यकर्ते आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे, आणि म्हणून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. काही लोक बघायला आली होती, त्यामुळे इथल्या सामान्य लोकांशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न केला. मूळ मुद्दा असा होता ते म्हणजे की ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इथं नाराजी आहे, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, त्यांचा हक्काचा स्थानिक उमेदवार न दिल्यामुळे नाराजी आहे. तर या नाराजीचा फटका ठाकरेंना बसतो का आणि इतर उमेदवारांना त्याचा फायदा होतो का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला स्थानिक भूमिपुत्र असायला हवा, असं इथल्या कोळी बांधवांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रत्येक कोळीवाड्यामध्ये आमचा एक माणूस दिलेला आहे, आमच्या कोळी बांधवांचे प्रश्न समोर आणण्यासाठी, ते मांडण्यासाठी आणि आमच्यासाठी काम करण्यासाठी आमचा हक्काचा माणूस दिला गेला पाहिजे. आता काही जणांनी बोलताना असं सुद्धा सांगितलं की इथनं होणारं जे मतदान आहे त्याच्यावर उमेदवार निवडून येतो. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की इथलं मतदान हे निर्णायक असतं. आता ते किती निर्णायक ठरतं हे आपल्याला 16 तारखेला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा आपल्याला कळेलच. तूर्त आपण हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. इथल्या कॅमेरामन मंदारसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.